गुड मॉर्निंग गाइस. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. दिस इज माय सेकंड ब्लॉग आणि या ब्लॉगमध्ये आज आपण एक्सप्लोर करणार आहेत भीमथडी जत्रा. सो आज मी बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करणार आहे. सो तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा. आणि अजून एक आपल्या पुण्यामध्ये पुस्तकांचं जे एक्झिबिशन लागलं आहे, सो मी आज तिकडे पण जाणार आहे. सो बघूयात, खूप काही गोष्टी बघणार आहे, तुम्हाला पण दाखवणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो गाईज, मी भीमथडी जत्रेला जाण्यासाठी रेडी झाली आणि हे आहे माझं आउटफिट. तर बघूयात आपण कसं काय काय होतं. तिकडे माझी एक मैत्रीण पण येणार आहे, सो मी तिला पण भेटणार आहे. खूप दिवसांनी भेटतोय, सो ते तर एक्साइटमेंट वेगळीच आहे आणि यात्रेची पण एक्साइटमेंट खूप वेगळी आहे. सो बघूयात. सो पहिल्यांदा मी जाणार आहे बुक फेस्टिवलमध्ये, जे की आपल्या पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजवरती चालू आहे. आणि इकडे मी पोहोचल्यानंतर पहिल्यांदा एंट्री केली. एंट्री तर पूर्णपणे फ्री होती. आतमध्ये गेल्यानंतर बराच क्राऊड होता आणि मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. या मोबाईलच्या जगामध्ये पण लोक पुस्तक वाचतात याची मला जाणीव झाली आणि खरंच मला पण असं वाटलं की 2-4 पुस्तकं आपण पण घ्यावीत. बुक एक्झिबिशन एक्सप्लोर केल्यानंतर माझी गाडी निघाली भीमथडी जत्रेच्या दिशेने. पोहोचताच मला नाकीनऊ आलं, कारण की इतकं प्रचंड ट्रॅफिक लागलं. त्यातून पण मी मार्ग काढत पोहोचले लोकेशनवरती. भीमथडी जत्रेमध्ये आपल्याला कल्चरल एक्झिबिशन बघायला भेटणार आहे. इकडे आपण शॉपिंग पण करू शकतो. फूड मार्केट पण आहे. लाईव्ह कॉन्सर्ट पण होणार आहे. आणि लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलंच आहे. याची डेट आहे 20 डिसेंबर 2024 ते 25 डिसेंबर 2024. महाराष्ट्राचं लोकनृत्य पाहून झाल्यानंतर मी पोहोचले तिकीट सेंटरवरती. तिकीट आहे 60 रुपये पर पर्सन. आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा कडकनाथ कोंबडी दिसली. पहिल्यांदाच पाहिली होती, थोडंसं आश्चर्य वाटलं. आणि इकडे हा 5 किलोचा कोंबडा होता, म्हणजे अंदाजे 5 किलो. तसं तर मला एक्झॅक्टली माहिती नाही. शेळ्या मेंढ्या पण इकडे होत्या. मला तर आमच्या शेतातलीच आठवण आली. छान असं वडाचं झाड होतं आणि इकडे नंदी उभारला होता. नंदीचं पण दर्शन घेतलं आणि ठिबक सिंचनची माहिती घेतली. म्हणलं आपल्या शेतात पण काहीतरी उपयोगाला येईल. आणि यांनी इकडे टाकाऊपासून टिकाऊ इतक्या छान पद्धतीच्या मधुमक्खी बनवल्या होत्या. माझा काही अवतार असा होता, एकटीला थोडंसं बोर होत होतं. सगळ्या गोष्टींची माहिती मी घेत पुढं जात होते. आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणहून इकडे लोक आली होती आणि त्यांचे वेगवेगळे स्टॉल होते. बऱ्याच पद्धतीच्या चटण्या वगैरे होत्या. मला जे पाहिजे ते मी घेतलं. इकडे तर कोल्हापुरी चप्पल पण होती. मला तर घ्यायची फार इच्छा झाली, पण म्हटलं नंतर कधीतरी घेऊयात. इकडे पर्स पण खूप छान होत्या आणि इकडे नारळाच्या करवंटीपासून सॉरी काय म्हणतात मला माहिती नाही, पण त्याच्यापासून त्यांनी खूप छान काय काय बनवलं होतं. त्यानंतर फीडबॅक फॉर्म भरून इकडे एखादं सेंटेन्स लिहायचं होतं. त्यावेळेस मला जे सुचलं तेच मी लिहिलं. मला असं वाटलं की आपण आयुष्यातला प्रत्येक क्षण जगलाच पाहिजे. तेच सेंटेन्स मी लिहिलं आणि माझी स्वारी निघाली फूड कोर्टच्या इकडे. सो यावेळेस मला असं काही फूड एक्सप्लोर करायचं होतं की याआधी मी कधीच खाल्लं नाही. तर मी गेले खापरावरची पुरणपोळी खाण्यासाठी आणि इकडे या मावशी इतक्या सुंदर पद्धतीने बनवत होत्या. माझी तर नजरच हटत नव्हती. म्हणून मी घेतली खापरावरची पुरणपोळी. जेवण वगैरे झालं आणि इकडे लोक खाली पण बसून जेवण करत होते. सो गाईज, भीमथडी जत्रा तर खूप छान एक्सप्लोर केली मी. मला एकटीलाच करावे लागले कारण की माझ्या मैत्रिणीला फार लेट झाला. सो मी पहिल्यांदा पुढे गेले आणि सगळं एक्सप्लोर केलं. अजून ती आतमध्येच आहे.
तर मला जेवढं कॅप्चर करता आलं आहे तेवढं मी कॅप्चर केलं आहे. आणि जेवण म्हणायला गेलं तर मला इतकं काय आवडलं नाही, जे की आपण व्हिडिओजमध्ये वगैरे पाहिलं असेल. ते खरंच दिसायला खूप छान दिसतं, पण खाऊन बघितल्यानंतर मला ठीकठाक वाटली टेस्ट. सो दॅट इज माय पर्सनल एक्सपिरियन्स. तुम्हाला कसा वाटला व्लॉग मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.